ज्या दंगली घडल्या त्या दंगलीच्या बद्दल आपण अहवाल केलेला आहे. किती निष्कर्ष काढलेले आहेत, महत्वाचे निष्कर्ष कोणते आणि काय शिफारशी आहेत. आणि दुसरा प्रश्न लगोलग की पोलिसांबद्दल जे आपण म्हटलंय की ते जर नसते तर परिस्थिती भीषण झाली असती. असं आहे की ही जी हा जो दंगा झाला या दंग्याची जी कुणकुण आहे ही दुपारीच जेव्हा जी आपण म्हणतो की हिरवी चादर जाळली त्याच्यानंतर पोलिसांनी सावध व्हायला पाहिजे. पोलीस सावध झाले नाही. आणि दुसरी गोष्ट ते ठाण्यावर जो जमाव गेला होता तर आता तो फहीम खानच्या नेतृत्वाखाली गेला होता. तर त्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये जे औरंगजेबच्या जिंदाबाद हे जे नारे लागले तेव्हाच पोलिसांनी सावध व्हायला पाहिजे होतं. ही परिस्थिती काहीतरी वेगळी दिसत आहे, काहीतरी नियोजन दिसत आहे. आणि त्यामुळे जे एकत्रीकरण झालं होतं शिवाजी पुतळ्याजवळ, नंतर संध्याकाळी मस्जिदीमध्ये जी भीड वाढली होती त्याच्यामध्ये पोलिसांना अंदाज आला नाही किंवा इतकी मोठी तयारी यांची आहे ही गोष्ट लक्षात येते. नंतर ही त्यांची यंत्रणा का नव्हती, ते लोकांचे फोन का उचलत नव्हते हा एक मोठा प्रश्न आहे. जी बिकट परिस्थिती आल्यावर आणि लोकांसमोर घरासमोर तलवारी घेऊन आणि शस्त्र घेऊन जर लोक उभे आहेत तर आतमधले लोक काय करतील हा मोठा भीषण प्रश्न होता की कोणाची मदत मागणार. तर हा एक प्रश्नचिन्ह करतो. परंतु मोठी घटना जी घटना म्हणजे नागपूर शहरामध्येच एक वणवा पेटला असता ती मात्र पोलिसांनी होऊ दिली नाही. ते हिंदू आणि मुस्लिम दोघांच्या मधात थांबले. असं म्हणता येईल की त्यांनीच वार झेलले आणि त्या दंग्याला त्यांनी हे करू दिलं नाही, पसरू नाही दिलं. हे त्यांचं कौशल्य आपल्याला मान्य करावंच लागेल. त्यांनी आपला जीव धोक्यात घेऊन नंतर त्या कदमांना पण कुऱ्हाड लागली आपण पाहतो ही देखील आहे. आणि हिंदू लोकांनी पण याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की दंगल वातावरण असताना हिंदू लोकांनी संयम ठेवला. त्यांनी अरेला कार्य असं उत्तर दिलं नाही. त्याच्यामुळे पण दंगल भडकली नाही. दोघांनाही दूर ठेवून पोलिसांनी दंगा भडकू नाही दिला. त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याला फोडणार, वस्त्यांमध्ये याची तयारी चालू होती काय होती याच्याबद्दल अनेक ठिकाणी बांगलादेशी, रोहिंग्या अशा लोकांच्या वस्त्या आहेत नागपुरामध्ये राहतात, अवैध नागरिक राहतात. याच्याबद्दल सतत नियमित कारवाई जर पोलिसांची नाही झाली तर परिस्थिती वेगळी होऊ शकते की जे या देशातलेच नाही आहेत, बाहेरचे नागरिक इथे येऊन राहत आहेत तर ते इथे येऊन काहीही पण करू शकतात. आणि अशा घटना आपण पाहतो आहोत की भारतात आणि जगभर सगळ्या देशांमध्ये होत आहेत. तर तशी परिस्थिती आपल्या ठिकाणी होऊ शकते. तर त्याचा इंटेलिजन्स बरोबर पोलिसांनी घेतला पाहिजे. त्याच्यानंतर जे नियम पालन करत नाही, जे आता म्हटलं जसं बा 3-3 जण बसून गाड्या चालवतात, हेल्मेट घालवत नाही, कोणत्याच नियम नाही करत, तर ह्याच्या तुम्ही जे लक्ष देऊन बा संविधानिक पद्धतीने जे वागतात त्यांचं ऐकलं पाहिजे. तर अनेक लोकांनी सांगितलं की बा आम्ही तर सांगतो तेव्हा पोलीस आम्हाला 4 धमक्या देऊन किंवा सांगून करतात की चूप राहा आणि नीट वागा. पण ते दुसऱ्या कम्युनिटीला असं सांगू शकत नाही. असं का? ते हेल्मेट न वापरता जातात, सगळे करतात. तर संविधानिक मार्गाने सगळ्या समाजाला वागलं पाहिजे ही गोष्ट आहे. आणि जर एखाद्या घटनेसाठी पूर्ण हिंदू समाजाला धरणं, जसं पहलगावची घटना झाली तर आपण पूर्ण काही मुस्लिम समाजाला टार्गेट नाही केलं देशभरामध्ये, किंवा आता ही जी घटना झाली तर त्याच्यामुळे एका घटनेसाठी पूर्ण हिंदू समाजाला टार्गेट करून हजारो लोकांनी रात्रभर धिंगाणा घालणं, तर ही मानसिकता पण काय, ही मानसिकता का निर्माण झाली याचा विचार करावा लागेल. आणि संविधानाप्रमाणे वागणं हे सगळ्यांनाच शिकवावं लागेल. हे सगळ्यांनाच आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे कुठे जावं अपीजमेंटचा भाव हा नसावा. सुरक्षेच्या दृष्टीने मॉनिटरिंग असावी, पोलिसांची सतत गस्त असावी. आणि असे जेवढे संवेदनशील भाग आहे नागपुरातले सगळ्या ठिकाणी त्यांची पाळत असली पाहिजे. आणि पोलीस हा आपला नागरिकांचा मित्र आहे हा विश्वास पोलिसांनी दिला पाहिजे. गुप्तहेर खातं ऍक्टिव्ह केलं पाहिजे, जोरदार केलं पाहिजे. कदाचित आता मुंबईचा खटला लागला त्याच्यामध्ये तर सगळे निरुपराध सुटले, मग बॉम्बस्फोट कोणी केला हा प्रश्न तर अनुत्तरित राहतो. मग ते का नाही सापडले? म्हणजे आज टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी आहे तर तुम्हाला आता कामाची पद्धतच बदलावी लागेल असा अर्थ होतो. तर असे समितीचे आपले निष्कर्ष आहे. आणि नागपूरचं वातावरण सलोख्याचं आहे, परंतु मानसिकता ही सगळीकडनं बदलली पाहिजे. त्या मानसिकता बदलण्यासाठी एज्युकेशन किंवा जो वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांनी आपापल्या समाजातल्या लोकांना समजावणं, त्यांचं प्रबोधन करणं हे पण तेवढंच आवश्यक आहे.
किती निष्कर्ष काढले आणि समिती याचा हा अहवाल तयार केला, किती जणांनी मिळून केलेला आहे, कोणकोणत्या क्षेत्रात? अहवाल आम्ही 10 लोकांनी मिळून तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये रिटायर्ड जज पण आहे, पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, वकील आहेत आणि आम्ही जवळपास 61 शिफारशी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. काय शिफारशीनंतर शिफारशी पुढे कोणाला देणार आहे, मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे, कारण काय मागणी राहणार आहे? आम्ही सगळ्या राजकीय पक्षाच्या सगळ्या प्रमुखांना देणार आहोत. काँग्रेस असो, बीजेपी असो, आम आदमी पार्टी असो आणि आम्ही सगळ्या सरकारी प्रशासनिक अधिकारी, कलेक्टर्स या सगळ्यांना देणार आहोत, न्यायाधीशांना पण देणार आहोत आणि एनजीओ जे चालवतात त्यांचा समाजामध्ये प्रभाव आहे, ओपिनियन मेकर्स आहेत, सगळ्या वृत्तपत्रांचे संपादक आहेत, या सगळ्यांना आम्ही हे देणार आहोत. कारण याच्यामधलं हा जो नागपूरचा अहवाल आहे याच्यामध्ये आम्ही एक खूप सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे आणि जसं याच्यामध्ये जर दोन्ही समाजना जर नीट त्यांची मनस्थिती, परिस्थिती, मानसिकता जर बदलली तरच पुढे भारतामध्ये दंगे होणार नाही. तर हा एक आत्मनिरीक्षणाचा असा विषय आहे दोन्ही समाजासाठी आणि हिंदू समाज पण विचार करतो की बा अशा जर घटना घडल्या आता आम्ही काय करायचो, आम्हाला शस्त्राने उत्तर द्यावं लागतं. ही पण स्थिती चांगली नाही आहे. म्हणून या दृष्टीने दोन्ही समाजामध्ये सलोखा कसा राहील या दृष्टीने आपल्याला प्रयत्न सगळ्या विविध स्तरावर करावा लागेल. सुनीलजी, जय जवान.